एक अशी अदृश्य शक्ती जी आपलं जग चालवते, पण जर ती बिघडली ना तर सगळं काही उद्ध्वस्त होऊ शकतं. आज आपण याच 3 फेज पॉवर मागचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका खऱ्या आणि खरं सांगायचं तर एका धक्कादायक घटनेपासून. हे एक असं कोडं आहे जे कदाचित आपल्यापैकी कोणासोबतही घडू शकतं. ही गोष्ट आहे प्रशांत कुमार यांची. कल्पना करा, एका सकाळी ते उठतात आणि बघतात तर काय, घरातली बरीचशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, खास करून DC अडॅप्टर्स अचानक जळून गेलेली असतात. चार्जर, राऊटर, एवढंच काय CPU सुद्धा. सगळं काही एका क्षणात बंद पडलं होतं. पण यातली सगळ्यात विचित्र गोष्ट काय होती माहितीये? फ्रीज किंवा TV सारखी मोठी उपकरणं अगदी व्यवस्थित चालू होती. मग असं नेमकं काय झालं असेल की ज्यामुळे फक्त ठराविक गॅजेट्सच खराब झाली? जेव्हा इलेक्ट्रिशियन आला आणि त्याने तपासणी केली, तेव्हा त्याला फक्त एकच जळालेली वायर सापडली. विचार करा, फक्त एक वायर एवढं मोठं नुकसान कसं काय करू शकते? आणि हाच आहे आपल्या या कोड्याचा पहिला महत्वाचा सुगावा. ती एक जळालेली वायर, ती होती न्यूट्रल वायर. चला तर मग या महत्वाच्या भागाबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यूट्रल वायर म्हणजे काय? तर विजेला परत जाण्यासाठीचा एक रस्ता. ही वायर सर्किट पूर्ण करते आणि नॉर्मली ती 0 व्होल्टेजवर असते, त्यामुळे ती सेफ असते. पण विचार करा, जर हा परतीचा रस्ताच बंद झाला तर काय होईल? जेव्हा ही न्यूट्रल वायर तुटते किंवा जळते ना, तेव्हा विजेचा परतीचा मार्गच ब्लॉक होतो. मग हा करंट सैरभैर होतो, तो इतर लाईन्समधून वाट शोधायला लागतो आणि यामुळे संपूर्ण सिस्टीमचं संतुलनच बिघडतं. आणि याचा परिणाम व्होल्टेजमध्ये प्रचंड चढ उतार व्हायला लागतात. प्रशांतच्या बाबतीत अगदी हेच घडलं होतं. काही उपकरणांना इतका जास्त व्होल्टेज मिळाला की ती अक्षरशः जळून गेली. पण ही न्यूट्रल वायर एकटी नाहीये, ती एका खूप मोठ्या सिस्टमचा भाग आहे. चला आता जरा या मोठ्या चित्राकडे बघूया आणि ते कसं काम करतं हे समजून घेऊयात. आपल्या घरात जी वीज येते ना, ती अनेकदा एका मोठ्या, जास्त शक्तिशाली सिस्टमचा छोटासा भाग असते. म्हणजे घरात येणारी लाईन ही सिंगल फेज असली तरी ती ज्या पॉवर ग्रीडमधून येते ती मात्र सहसा 3 फेज सिस्टमवर चालते. आणि हो, ही सिस्टम खूप जास्त पॉवरफुल आणि एफिशियंट असते. यालाच म्हणतात पॉलीफेज सिस्टम. म्हणजे काय? तर जिथे एकापेक्षा जास्त व्होल्टेजच्या लाटा म्हणजे वेव्हज एकाच वेळी पाठवल्या जातात. यातली सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी सिस्टम आहे 3 फेज सिस्टम. नावाप्रमाणेच यात 3 व्होल्टेज वेव्हज असतात. यातला फरक समजायला खूप सोपा आहे. बघा, सिंगल फेज पॉवर म्हणजे कसं, जणू काही एकटा माणूस सायकल चालवतोय. ताकद कधी कमी कधी जास्त लागते, नाही का? या उलट 3 फेज म्हणजे 3 जण मिळून एकच क्रँकशाफ्ट फिरवतात. यामुळे काय होतं, पॉवर एकदम स्थिर आणि न थांबता मिळते. बरं, आता वळूया 3 फेज सिस्टीमच्या जोडणीकडे, कारण प्रशांतसोबत जे काही झालं त्याचं रहस्य याच कनेक्शनमध्ये दडलेलं आहे. ही जी 3 फेज सिस्टीम आहे ती 2 मुख्य प्रकारे जोडली जाऊ शकते. आणि गंमत म्हणजे यातल्या फक्त एकाच प्रकारात न्यूट्रल वायर तुटण्याचा किंवा जळण्याचा धोका असतो. हे आहेत ते 2 प्रकार. एक आहे वाय आकाराचं स्टार कनेक्शन आणि दुसरं आहे त्रिकोणी डेल्टा कनेक्शन. आता यातली सर्किट्स वगैरे बघून गोंधळून जाऊ नका. आपल्यासाठी जो महत्वाचा फरक आहे ना, तो त्यांच्या आकारातच लपलेला आहे. तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्टार कनेक्शनमध्ये एक मधोमध कॉमन पॉइंट असतो, ज्याला आपण न्यूट्रल पॉइंट म्हणतो. या उलट डेल्टा कनेक्शनमध्ये असा कोणताही न्यूट्रल पॉइंट नसतो. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपलं कोडं सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. ते का? कारण न्यूट्रल वायर फक्त आणि फक्त स्टार कनेक्टेड सिस्टममध्येच असते. याचा सरळ अर्थ काय होतो की प्रशांतच्या घरातला वीज पुरवठा हा नक्कीच एका स्टार कनेक्टेड सिस्टमचाच भाग होता. आता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की जर स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल वायर तुटण्याचा इतका मोठा धोका आहे, तर मग आपण ही सिस्टम वापरतोच का? बरोबर ना? चला यामागची कारणं पाहूया. म्हणजे एवढा मोठा धोका असून सुद्धा अख्खं जग 3 फेज पॉवरवर का चालतं? याचं उत्तर आहे त्याच्या प्रचंड फायद्यांमध्ये. याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. एकतर 3 फेज सिस्टममुळे एकदम स्थिर, न थांबणारी पॉवर मिळते. दुसरं म्हणजे समान पॉवर पाठवण्यासाठी सिंगल फेजपेक्षा कमी तांबं लागतं, म्हणजे जवळजवळ 75%च. त्यामुळे संसाधनांची बचत होते
आणि सगळ्यात महत्त्वाचं, 3 फेज मोटर्स जास्त पॉवरफुल, एफिशियंट असतात आणि म्हणूनच सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये याच वापरल्या जातात. याला अजून सोपं करून सांगायचं तर समजा 2 मशीन्स आहेत सारख्याच आकाराच्या, एक सिंगल फेज आणि दुसरी 3 फेज. तर 3 फेज मशीन तब्बल 1.5 पट जास्त आउटपुट देईल. 1.5 पट! हा फरक खरंच खूप मोठा आहे. तर आता सगळं जोडून पाहूया आणि आपल्या मूळ रहस्याकडे परत येऊया. प्रशांतच्या घराला स्टार कनेक्टेड सिस्टमच्या एका फेजमधून वीज पुरवठा होत होता. जेव्हा ती न्यूट्रल वायर जळाली तेव्हा सिस्टमचं संतुलन बिघडलं. घरातल्या वेगवेगळ्या उपकरणांमुळे लोड अनबॅलन्स्ड झाला आणि व्होल्टेजमध्ये अचानक भयानक वाढ झाली. ही वाढ त्याची छोटी संवेदनशील उपकरणं जसे की DC अडॅप्टर्स आणि CPU सहन करू शकली नाहीत आणि ती जळून गेली. रहस्य उलगडलं. थोडक्यात काय तर 3 फेज पॉवर हा तो अदृश्य राक्षस आहे जो आपलं आधुनिक जग चालवतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती अदृश्य सिस्टीम्स असतील ज्या आपल्या नकळत आपलं आयुष्य सोपं करत आहेत.